खडसेंच्या विरोधात हायकोर्टात याचिका। दाऊद इब्राहिमशी संभाषण केल्याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी। सायबर हॅकर मनीष भंगाळे यानं दाखल केली याचिका। भोसरी एमआयडीसी प्रकरणी एकनाथ खडसे आणखी अडचणीत येण्याची शक्यता। बिल्डर हेमंत गावंडे खडसेंच्या विरोधात तक्रार दाखल करणार। मालेगावमध्ये फियाट पुंटोच्या अपघातात 3 जण ठार, 2 जखमी। ट्रकनं धडक दिल्याचा संशय। कारमधले सर्व प्रवासी जळगाव जिल्ह्यातले। नाशिकमधली गुन्हेगारी लवकरच कमी होईल। वेळ पडली तर मी नाशकात मुक्काम ठोकेन। पालकमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा। भारत मातेला नष्ट व्हावी किंवा तिचे तुकडे व्हावे असा म्हणणारा माणूस हा या देशामध्ये, त्याला आपण देशद्रोहीच म्हटलं पाहिजे, त्याला देशप्रेमी म्हणता येणार। देशाविरोधात बोलणाऱ्यांना देशात थारा मिळणार नाही। संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं नाशिकमध्ये इशारा। दापोलीतल्या भारती शिपयार्डच्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ। कंपनीवर 9,000 कोटींचं कर्ज, नोकरीबरोबरच जमीनही गेल्यामुळे कामगार हवालदिल। नवी मुंबई मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी मॉर्निंग वॉक दरम्यान साधला नागरिकांशी संवाद। सर्व तक्रारी लवकरात लवकर सोडवण्याचं दिलं आश्वासन। आणि आज रंगणार IPL फायनल। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद आमने सामने।